सध्याच्या काळात ऋतूंचे ज्ञान असणे व त्यामध्ये काय करावे व काय करू नये हे माहीत असणे फार आवश्यक आहे. आपण आज वर्षा ऋतूबद्दल माहिती घेणार आहोत. आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू म्हणजे जुलै ते सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचा काळ. हा ऋतू शरीरासाठी अत्यंत अशक्त आणि असंतुलित मानला जातो. यामध्ये वातदोष वाढतो, पचनशक्ती मंद होते आणि आजार होण्याची शक्यता असतात. वर्षा ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा आणि कोणता आहार टाळावा हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. यामध्ये गरम, पचायला हलका, सेंधवयुक्त आहार हा घ्यावा. थोडासा स्निग्ध जे साजूक तूप आणि तेल याचा वापर करून आहार घ्यावा. आंबट, खारट व गोड रसाचे अन्न प्राशन करावे. उकडलेले पाणी पिणे. तांदूळ, गहू, मूग ह्या डाळी घ्याव्यात. हिंग, सुंठ, लसूण, मिरी, आलं हे पचनास मदत करणारे मसाले आहारामध्ये वापरावे. त्याचबरोबर काय टाळायचे आहे ते सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. कच्चे अन्न, कच्च्या पालेभाज्या कारण की त्यांना बुरशी होण्याची दाट शक्यता असते. थंड व कोरडे अन्न, फ्रीजमधील पदार्थ, दही, इडली, डोसा, आंबट लोणची हे पदार्थ टाळावेत. तसेच वर्षा ऋतूमध्ये विहार काय करायचा, विहार याचा अर्थ दिनचर्या व जीवनशैली कशी ठेवायची ते बघूयात. तर अभ्यंग, तेल लावून स्नान करणे हे वात नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोमट पाणी पिणे व कोमट पाणी स्नानास वापरणे. शरीर स्वच्छ ठेवावे, डासांपासून संरक्षण करावे. धूप, अग्निकुंड याचा वापर करावा. हलका व्यायाम करावा. काय टाळावायचे आहे ते पण बघितले पाहिजे. ताण तणाव, उशिरा झोपणे, झोपून राहणे, ओले कपडे व दमट वस्त्र वापरणे हे टाळावे. नदी, तलावात स्नान किंवा फिरणे याने संसर्ग होऊ शकतो. जास्त व्यायाम किंवा उपवास करू नये कारण या काळात शरीर आधीच कमकुवत असते. वर्षा ऋतूमध्ये काही औषधी घेणेही उपयुक्त ठरतात. जसे की हिंग, सुंठ, लवण हे पचनासाठी उपयुक्त आहे. त्रिफळा हे मलशुद्धी व रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आहे. अमृतारिष्ट यांसारखे काही औषधी उपयोग वर्षा ऋतूमध्ये कामी पडतात. अशा प्रकारे आपण वर्षा ऋतूंची माहिती बघितली. अशाच काही माहितीसाठी चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.